हा करण्यात आलेला होता। एकंदरीतच म्हणजे खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नाशिकला येणार, ते रोड शो करणार म्हणजे प्रशासनासमोर खरं तर सुरक्षेचं एक मोठं आव्हान होतं। यासाठी आपण जर बघितलं तर पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला या देखील नाशिकमध्ये दाखल झालेल्या होत्या। कालपासून त्या नाशिकमध्ये होत्या। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक असतील यांच्यासोबत फिरत ते संपूर्ण परिस्थितीवरती लक्ष ठेवून होते। सुरक्षेचा आढावा घेतला जात होता। भाजप नेते गिरीश महाजन यासोबत नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे हे देखील गेल्या 2 थोडंसं दिवसांपासून थांबवते। सध्या जी दृश्य आपण पाहतोय, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काळाराम मंदिरामध्ये पोहोचलेले आहेत। काळाराम मंदिरामध्ये प्रभू श्रीरामांचं दर्शन पंतप्रधान नरेंद्र मोदी घेणार आहेत। मुकुल कुलकर्णी या परिसरातून सध्या आपल्यासोबत अपडेट आपल्याला देण्यासाठी आहेत। मुकुल, प्रज्ञा, आपण बघतोय दृश्यांमध्ये मोदींचं आगमन हे रामकुंड परिसरामध्ये झालेलं आहे आणि नाशिकचा जो पुरोहित संघ आहे, पुरोहित संघाच्या वतीनं त्यांचं आता स्वागत केलं जाणार आहे। त्यांना एक पगडी परिधान केली जाणार आहे। त्याचबरोबर नाशिक ही कुंभनगरी म्हणून ओळखली जाते, त्यामुळे नाशिककरांच्या वतीने, पुरोहित संघाच्या वतीनं त्यांना एक मुकुल, आवाज सध्या पोहोचू शकत नाहीये। हो, बोल। जलपूजन त्यांच्या हस्ते होणार आहे। हा साधारणतः इथला त्यांचा कालावधी 15 मिनिटांचा असणार आहे। या 15 मिनिटांच्या कालावधीमध्ये मोदींच्या हस्ते गोदावरीची आरती होईल, गोदावरीची पूजा होईल आणि त्याचबरोबर 2047 साली म्हणजे स्वातंत्र्यानंतरच्या 100 वर्षानंतर भारत एक विकसित राष्ट्र बनावं, सशक्त राष्ट्र बनावं यासाठी संकल्प देखील केला जाणार आहे। नाशिकच्या या क्षेत्राचं स्थान महात्म्य आहे, कारण इथे अरुणा, वरुणा, गोदावरी या तीनही नद्यांचा संगम होतो, त्यामुळे इथलं स्थान महात्म्य आहे। कुंभनगरी म्हणून देखील हा परिसर जातो। आता पंतप्रधान मोदी ज्या ठिकाणी आहे याच ठिकाणी दर 12 वर्षांनी कुंभमेळ्याच्या काळामध्ये शाही स्नान होत असतं। देशभरातून आलेले लाखो साधू महंत इथे शाही स्नान करत असतात आणि त्याच ठिकाणी मोदी आलेले आहेत। मोदींच्या हस्ते इथे जलपूजन केलं जात आहे। आपल्याला माहिती आहे 22 तारखेला अयोध्येमध्ये राम मंदिराचा लोकार्पण सोहळा होत आहे। शरयू तीरावर हा लोकार्पण सोहळा होत आहे आणि त्याआधी गोदा तीरावर असणाऱ्या काळाराम मंदिराचं ते दर्शन घेतील। गोदावरीची देखील ते पूजा करणार आहेत। दक्षिण गंगा म्हणून देखील गोदावरीला ओळखलं जातं। आता ज्या ठिकाणी मोदी आहेत या ठिकाणाहून गोदावरी ही दक्षिणमुखी होते। याच ठिकाणाहून म्हणूनच याचं ऐतिहासिक पौराणिक महत्व आहे आणि म्हणूनच इथे अनेक धार्मिक विधी हे पार पाडले जातात। देशभरातून इथे भाविक येत असतात आणि त्याच गोदावरीला नमन करण्यासाठी, तिथलं जल हे तीर्थ म्हणून प्राशन करण्यासाठी पंतप्रधानांचं रामकुंडावर आगमन झालेलं आहे। मुकुल, आपल्याला माहिती आहे अवघ्या 10 दिवसांवरती राम मंदिर लोकार्पणाचा अयोध्येतला सोहळा येऊन ठेपलेला आहे आणि त्यापूर्वी 10 दिवस पंतप्रधानांचं नाशिकमध्ये येणं, काळाराम मंदिरामध्ये येऊन प्रभू श्रीरामांचं दर्शन घेणं, या सगळ्याकडे कसं पाहायचं? अगदी बरोबर आहे। श्रीरामाचं आणि नाशिकचं एक अतूट आणि वेगळं नातं आहे। ज्यावेळेस 14 वर्ष वनवासामध्ये श्रीराम होते त्यावेळेस त्यांनी बराचसा कालावधी हा नाशिकच्या पंचवटी परिसरामध्ये हा व्यतीत केलेला आहे, इथे घालवलेला आहे आणि हे संपूर्ण दंडकारण्य म्हणून इथे ओळखलं जात होतं। इथे अनेक सीतेचं हरण असेल किंवा शूर्पणखेचं नाक कापणं असेल, अशा अनेक पौराणिक कथा इथे घडलेल्या आहेत आणि म्हणूनच याचं स्थानाचं महत्व हे अनन्यसाधारण आहे। म्हणूनच हे जे तीर्थ आहे जिथे आता मोदी आलेले आहेत याला रामकुंड म्हणून ओळखलं जातं। बाजूलाच लक्ष्मण कुंड आहे, सीता कुंड आहे आणि हा संपूर्ण परिसर हा धार्मिक दृष्ट्या अत्यंत महत्वाचा आहे। जसं तू म्हणाली 22 तारखेला मोदींच्या हस्ते अयोध्येतील श्रीराम मंदिराचं लोकार्पण होणार आहे। त्याआधी ते इथे येणार आहे, कारण नाशिकची गोदावरी आणि अयोध्येची शरयू हे एक वेगळं नातं आहे आणि हेच नातं अधिकाधिक वृद्धिंगत व्हावं यासाठी मनोकामना केली जाते। कारण नाशिकचं जल देखील हे अयोध्येमध्ये रामपूजेच्या वेळेस गेलेलं होतं। इथल्या प्रत्येक परिसरातली माती देखील तिथे गेलेली होती, त्यामुळे एक कनेक्शन हे नाशिक आणि अयोध्येमध्ये हे कायमच राहिलेलं आहे। राम नामाने हे संपूर्ण धागा हा जोडला गेलेला आहे आणि हाच धागा आपल्याला आज बघायला मिळतोय, कारण बरोबर 10 दिवस आधी पंतप्रधान हे नाशिकमध्ये आलेले आहेत। रामकुंडाचं ते दर्शन घेत आहेत, इथला संपूर्ण परिसराची ते पाहणी करणार आहेत। इथे जे साधू महंत आहेत, जे पुरोहित संघाचे पदाधिकारी आहेत, त्यांच्याकडून इथली परिस्थिती ही जाणून घेणार आहेत। 2 वर्षांनी नाशिकमध्ये कुंभमेळा भरणार आहे। त्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आजचा दौरा देखील महत्वाचा आहे, कारण आपण बघितलं की वाराणसी असो किंवा इतर ठिकाणी एक कॉरिडॉर निर्माण करण्याचं काम हे केंद्र सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेलं होतं। नाशिककरांची गेल्या अनेक वर्षांपासूनची ही मागणी आहे, ही इच्छा आहे, तर नाशिक आणि त्र्यंबकेश्वर या दोन्ही ठिकाणी एक कॉरिडॉर असावा कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर।
त्या दृष्टीने देखील हा आजचा दौरा अत्यंत महत्वाचा आहे। त्यामुळे या दौऱ्यानंतर मोदी नेमके काय घोषणा करतात, नाशिककरांना काय गिफ्ट मिळतं हे बघणं देखील अत्यंत महत्वाचं आहे।